शासनाच्या वतीनं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांचा निधी असला आणि या सगळ्या मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाचा मुद्दा हाती घेतलेला होता। त्यानंतर नाशिकची मनसे आक्रमक झालेली आहे। रामकुंडामध्ये उतरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। महानगरपालिका जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे, मात्र गोदावरी प्रदूषण मुक्त होत नाही आणि हाच मुद्दा हेरून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अधिकाधिक आक्रमक झाली आहे। तुम्ही पाण्यामध्ये उतरलेले होते, मनसेकडनं पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं आंदोलन केलं जातं। मान्य राजसाहेबांच्या संकल्पना, मान्य राजसाहेबांचे आदेश, संपूर्ण देशातल्या नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्या म्हणून त्यांचं मत आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात गोदावरी माता, नंदिनी नदी, वालदेवी, दारणा या चारही नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्या त्यासाठी आमचं हे आंदोलन सिंहस्थ कुंभमेळा येईपर्यंत चालू राहणार आहे आणि जोपर्यंत पाणी शुद्ध होत नाही, पिण्याजोगं होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे। या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, या भ्रष्ट सरकारला, या भ्रष्ट महापालिकेला, या भ्रष्ट आमदारांना जागेवर आणल्याशिवाय जनतेने पण याच्यामध्ये उतरावं अशी मी आज आंदोलन केलं। आता पुढे काय करणार? पुढे आमचं आंदोलन नाशिक महापालिकेसमोर कंटिन्यू 2 माणसं का होईना आमचे त्या ठिकाणी बसणार, त्याची आम्ही आता रूपरेषा ठरवू आणि कायमस्वरूपी आमचं आंदोलन चालू राहणार। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी प्रदूषण मुक्त होणार असल्याचे दाखले प्रशासनाकडनं दिले जात आहेत। तुम्ही काही काळ थांबणं आवश्यक होतं की अशा पद्धतीने आंदोलन करणं? कसलं ते करणारच नाही हो, अहो करणारच नाही। तुम्ही अजूनही बघा, जर केलं तर आम्हाला विचारा, हे करणार नाही। त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी, जनतेला जागरूक होण्यासाठी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी हे बघितलं पाहिजे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे बघितलं पाहिजे। त्यासाठी सरकार जागेवर येण्यासाठी, महापालिका जागेवर येण्यासाठी आमचं हे आज आंदोलन आहे। आपण बघतोय की पाणी हिरवं दिसतंय, आजूबाजूला देखील पानवेली वाहून आल्या। काल याच ठिकाणी रामरथ आलेला होता, रामाच्या मूर्तींना याच पाण्यात स्नान करण्यात आलं। मुद्दाम काल त्यांनी पाणी सोडलं, इथली पाण्याची घाण दिसू नये म्हणून, त्यांची इज्जत लपवण्यासाठी, त्यांची जी इज्जत गेलेली ती लपवण्यासाठी काल पाणी सोडलं होतं। आपण बघतोय मनसेचे पदाधिकारी एका बाजूला आंदोलन करत आहे, दुसऱ्या बाजूला पाण्याचा रंग आपल्याला बघायला मिळतोय। अक्षरशः हिरवं पाणी दिसतं आहे, शेवाळलेलं पाणी आहे। जे कार्यकर्ते नदीपात्रामध्ये खाली उतरलेले आहेत ते देखील पाय घसरून पडताय। त्यामुळे इथल्या पायऱ्या असो किंवा गोदावरीचा हा घाट असो, सगळीकडे शेवाळ आणि निसर्ड वातावरण आहे। इथल्या फरशा, दगड सर्व शेवाळलेले झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या हातात देखील आपण बघतोय की पानवेली आहे। या आंदोलनाची दखल प्रशासन कधी घेतं, किती घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी याआधी देखील गोदावरी प्रदूषणासाठी खर्च झालेला आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील होणार आहे। मात्र गोदावरी प्रदूषण मुक्त होणार का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।